हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? तुमचं सर्वांचं पुन्हा एक वेळा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मीज लाईफ अँड स्वामी सेवामध्ये. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. देवाचा वास आपल्या घरात कायम राहण्यासाठी घराचे व देवघराचे हे महत्त्वाचे नियम प्रत्येकाने पाळायलाच हवेत. आपल्या या एका चुकीमुळे देव आपल्या घरात वास करत नाही. देवपूजा करताना पूजेचे नियम माहीत नसल्यामुळे 99% लोकांकडून ही चूक घडते आणि या एका चुकीमुळे देव घरात वास करत नाही. तर कोणते आहे हे महत्त्वाचे नियम जे आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे. देवघर हे देवाचे घर आहे, मग त्याबाबतीत आपण काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आपल्याला देवघरात कोणकोणते देव असले पाहिजे आणि ते कसे ठेवायचे हे आपल्याला माहीत असले पाहिजे. देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे. ज्या घरात देवघर नाही त्या घरात घरपण राहत नाही, त्या घराला शोभा येत नाही. बाहेर जाऊन कितीही देवदेव करा, देवपूजा करा, पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर तुमची पूजा भक्ती कशी सार्थकी लागेल. म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे. घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते. या माहितीमध्ये आपण देवघराचे महत्त्वाचे नियम पाहूयात. देवघर भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्याला लाल रंग किंवा केसरी रंग असावा. देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे. देवघरात धूळ साचता कामा नये. देवांना आंघोळ घालण्याचे पाणी हे देखील स्वच्छ आणि निर्मळ असावे. आपण जे पाणी पितो त्याच पाण्याने देवाला आंघोळ घालावी. देवांना आंघोळ घातलेले पाणी एखाद्या झाडाला तुम्ही घालू शकतात. ते पाणी पायदळी जाणार नाही याची काळजी घ्यावी, कारण ते पाणी तीर्थ समजले जाते. ते पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नये, कारण त्यामध्ये आपण शिवपिंडीलाही अभिषेक करत असतो, अंघोळ घालत असतो आणि शिवपिंडीचे पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नये. तुळशी पूजेमध्ये ते वर्जित आहे. आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये, कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्याची पूजाही खूप कठीण असते. ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो. म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा आणि दररोज देवपूजा करताना प्रथम गणपतीची पूजा करावी. प्रथम गणपतीला आंघोळ घालावे. प्रथम गणपतीला आसनस्थ करावे. प्रथम गणपतीला गंध लावावे. देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये, कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते. नंदी हा महादेवाचा शिष्य आहे. ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात. आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे. जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते. आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतांचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे. आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते. देवी देवतांना वाहिलेले फूल नैवेद्य या गोष्टी अनेक दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या. हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अशा गोष्टींमुळे घरात कटकटी, भांडणे, वादविवाद झाल्याशिवाय राहत नाही. तसेच वात लावल्यानंतर जळालेले काड्या तशाच घरामध्ये दिवसेदिवस राहतात. त्यामुळे जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते. अशा जळलेल्या काड्या वेळोवेळी फेकून देत चला. भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात व पूजेत ठेवू नये. देवाच्या मूर्तीचे तोंड किंवा फोटोचे तोंड दक्षिणेकडे करून ठेवायचे नसतात. देवघर नेहमी ईशान्य दिशेला असावे व देवाचे तोंड पूर्व उत्तर या दिशेला असावे. देवघरातील शाडी ग्रामावर अक्षदा वाहायच्या नसतात. शिवपिंडीवर हळदी कुंकू वाहायचे नसते. शिवपिंडीला भस्म लावायचे असते. ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते. देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो. 2 हातांनी नतमस्तक होऊन मनापासून भक्तिभावाने भगवंताला नमस्कार करावा. तो भगवंतापर्यंत पोहोचतो. आपण देवघरात जी समई लावतो व निरांजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र
घालू नये. तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा. समईच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही. दिव्यामध्ये नेहमी 2 वाती लावायच्या. जीवाचं आणि शिवाचं प्रतीक म्हणून या वाती लावायच्या असतात. देवघरात घंटी जरूर असावी. सकाळ संध्याकाळी घंटीनाद व्हायला हवा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. घंटीनाद झाल्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होते व प्रसन्न राहते. देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा. देवापुढे नतमस्तक व्हायचे असते. आपण त्यांना शरण गेलेलो असतो. आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची, परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले कधीही चांगलेच. देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटाने गंध लावावा. स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा. नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये. त्याचप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू देखील वाढू नये, कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत. तामसी पदार्थ देवांना चालत नाही. मारुती हा ब्रह्मचारी आहे, त्यामुळे त्याची मूर्ती देवघरात ठेवायची नसते. त्याची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील 3ऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये. देवघरात कमीत कमी मूर्ती व फोटो असावेत. देवाचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नये. देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नये. पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे. घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे तेथे दिवसातून काही काळासाठी तरी सूर्यप्रकाश व त्याची हवा पोहोचेल. त्यामुळे घरातील विविध दोष आपोआप नष्ट होतील. घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष राहणार नाही. देवघरात बाळकृष्णाची मूर्ती जरूर ठेवायची. घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती जरूर असावी. यामुळे घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही. तसेच देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असणे अत्यंत आवश्यक आहे. आपले पूजेचे सामान सुद्धा एखादा खाली ड्रॉवर करून त्याच्यामध्ये ठेवावे. पूजेचे सामान व्यवस्थित ठेवा व इकडे तिकडे पसरलेले नसावे. पूजेच्या सामानाला कोणाचाही पाय लागणार नाही याची काळजी घ्यावी. पूजेचे सामान ठेवताना स्वच्छ ठिकाणी ठेवावे. त्यामुळे त्याच्यामध्ये निर्मळता, सात्विकता आणि पवित्रता राहिली पाहिजे. देवघरात यंत्र असल्यास ती उभी मांडू नये. जमिनीशी समांतर अशी मांडावी आणि यंत्र अखंड असावी, ती जोडलेली नसावी. काही घरामध्ये अगदी कमी जागा असते. इथे देवघर भिंतीवर अडकवून उभ्यानेच पूजा केली तरी चालते. देव आपल्या सर्व समस्या समजून घेतो आणि आपली पूजा मान्य करून घेतो. फक्त स्वच्छ मनाने आणि भावनाने देवाची पूजा करणे गरजेचे आहे. देवघरातील समई दिवा आग्नेय कोपऱ्यात ठेवावे. तसेच धूप अगरबत्ती वायव्य कोपऱ्यात ठेवावे, कारण आग्नेय कोपऱ्यात अग्नी देवता वास करते व वायव्य कोपऱ्यात वायू देवता वास करते. त्यामुळे हे करणे अतिशय योग्य मानले जाते. कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवाचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नये, कारण आपण त्या देवाची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही. ती सर्व सेवा ज्याचे देव आहेत त्यांना लागू पडते. अशा प्रकारे देवघरात पाळावयाचे महत्त्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत. असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्नता वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते. आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात. घरात नेहमी देवाचा आशीर्वाद असतो. आपल्या घरात देवाचा वास असतो. देव आपल्या घरात वावरतात. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करा आणि आवडला असेल तर एक लाईक करा. आणि ही माहिती तुम्हाला जी मी दिली आहे त्या माहिती अनुसार तुम्ही तुमची देवघराची मांडणी करा. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ.